नमस्कार मित्रांनो, अजितदादा पवार यांच्या निधनावर व्हिडिओ करावा लागेल तो या चॅनलवर 2026 साली करावा लागेल असं मला स्वप्नात देखील वाटलं नव्हतं. आज सकाळी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं बारामती येथे एका दुर्दैवी विमान अपघातात निधन झालं आणि त्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रावर शोककळा पसरलेली आहे. या चॅनलवर जेव्हापासून मी व्हिडिओ करायला लागलो 2019 साली, साधारणतः तेव्हाच माझ्या मनात अजितदादांबद्दल सॉफ्ट कॉर्नर निर्माण झाला होता. कारण त्या आसपास म्हणजे 2019 सालच्या आसपास खरं राजकारण काय असतं याची जाणीव व्हायला लागली होती. त्यापूर्वीच्या काळात म्हणजे 2019 सालच्या पूर्वीच्या काळात आणि जेव्हा हे झालं तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस भाजपासोबत आली नव्हती, शिवसेना भाजपापासून वेगळी झाली नव्हती. अर्थात हे त्याच्यानंतर अवघ्या काही महिन्यात झालं, पण तेव्हा भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांच्या विरोधात लढत होते आणि त्यामुळे त्याच्या पूर्वीचा जो काळ होता त्याच्यामध्ये अजित पवारांविषयी माझ्या मनात तीच प्रतिक्रिया, तीच एक प्रतिमा होती जी आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या मनात होती. आणि त्याच्यावर तो महाराष्ट्रातील 70,000 कोटी रुपयांचा सिंचन घोटाळा असेल, राजकारणात सभांमध्ये शिवराळ भाषा वापरणं असेल, किंवा आपल्या कार्यकर्त्यांनी गुन्हा देखील केला किंवा काही चुकीच्या गोष्टी केल्या तरी त्याच्या पाठराखण करण्याची वृत्ती असेल, या सगळ्यामुळे जी एक काही निगेटिव्ह इमेज तयार होते तशी इमेज, तशी प्रतिमा माझ्याही मनात तयार झाली होती. पण आज एक गोष्ट खरी आहे की महाराष्ट्रातल्या राजकारणातला एकमेव, खऱ्या अर्थाने एकमेव सेक्युलर राजकीय नेता हरपलेला आहे. कदाचित कोणता झेंडा घेऊ हाती असा प्रश्न पडू नये म्हणून नियतीनेच त्याला आपल्यातनं दूर नेलेलं आहे. आपल्याला आठवत असेल, महापालिकेच्या निवडणुकांनंतर मी एक व्हिडिओ केला होता की पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये, खास करून पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या पराभवाचं एकमेव कारण जर कुठलं असेल तर तो म्हणजे विचारधारेचा अभाव. बाकी पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये गुणात्मक दृष्ट्या काहीही फरक किंवा फारसा काही फरक उरलेला नाहीये. भाजपातही त्याच प्रतीचे नगरसेवक किंवा स्थानिक नेते आहेत आणि ते त्याच गोष्टी करतात जे राष्ट्रवादीमध्ये असलेले स्थानिक नेते किंवा ते करत असलेल्या गोष्टी. याच्यात भाजपा आणि राष्ट्रवादीमध्ये तुलनात्मक दृष्ट्या, गुणात्मक दृष्ट्या फारसा काही फरक नाहीये. हे खरं आहे, भाजपाच्या कार्यकर्त्यांना बऱ्याच प्रकारच्या शिबिरांमध्ये बऱ्याच रकाने भरावे लागतात, बऱ्याच गोष्टीमध्ये सहभागी व्हावं लागतं, उपक्रमात सहभागी व्हावं लागतं. तेवढं कदाचित राष्ट्रवादीत नसेल, पण तरी देखील भाजपाचा विजय झाला. कारण जो हिंदुत्वाचा प्रसार होतोय ग्रामीण भागात, निमशहरी भागात प्रसार होतोय, त्यात राष्ट्रवादी काँग्रेस भाजपाची तुलना करू शकत नाही. त्यात अजितदादा हाती भगवा झेंडा घेऊ शकले नाहीत आणि त्यामुळे मी तेव्हा व्हिडिओ केला होता 2019 साली, जेव्हा माझ्या मनात त्यांच्याबद्दल आदर निर्माण झाला. तेव्हा महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांनी शिवस्वराज्य यात्रा काढताना शरद पवारांचा विरोध त्याला न जुमानता भगव्या झेंड्यांसह ती शिवस्वराज्य यात्रा काढली होती. अजित पवार हे एक वेगळं रसायन होतं ज्याचा विचारधारेवर फारसा विश्वास नव्हता, कामावर विश्वास होता आणि ते काम करण्यात अजित पवार वाघ होते. उद्धव ठाकरे कितीही मी मर्द आहे करत असले तरी राजकारणातलं खरं मर्दाचं राजकारण जर कोणी केलं असेल तर ते अजित पवारांनी केलं. कधीही छक्के पंजे नाहीत, कधीही जातीयवाद नाही, कधीही विकृत काही गोष्टी नाहीत आणि त्या आपल्या कामावर ते टिकून राहिले. तसं बघायला गेलं तर हे तिघेही, देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि एकनाथ शिंदे, हे तिन्ही नेते
कामाच्या बाबतीत वाघ आहेत. तिघांची स्टाईल वेगळी आहे. देवेंद्र फडणवीस पुढच्या 30 वर्षाचा 50 वर्षाचा विचार करून ते काम करतात. एकनाथ शिंदे सर्वसामान्य लोकांना, मग बाकीचा कुठला विचार न करता सर्वसामान्यांसाठी काम करतात. दोघेही नेते रात्री उशिरापर्यंत काम करतात. अजितदादा त्याच्या अगदी विरोधी. अजितदादांचा दिवस सकाळी 4 वाजता वगैरे सुरू व्हायचा. अनेक मित्र आहेत जे त्यांना सकाळी 5:30 वाजता 6 वाजता भेटायला गेलेले आहेत आणि त्या भेटीमध्ये त्यांना आग्रहाने इडली सांबार किंवा काहीतरी खायला वाढायला सांगणारे. आणि या भेटायला जाणाऱ्या लोकांनाही कळायचं नाही की एवढ्या पहाटे जाऊन भेटायला जाऊन नाही तर म्हणता येत नाही, पण अजितदादांचा आग्रह कसा मोडायचा खायचा. पण पहाटे लवकरपासून त्यांचा दिवस सुरू व्हायचा आणि हे काम करून त्यांनी राजकारणात स्वतःचं स्थान निर्माण केलं. दुर्दैवाने आता अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की राजकारणात एक मोठी पोकळी राष्ट्रवादीच्या बाबतीत ही निर्माण झालेली आहे. कारण आता राष्ट्रवादीमध्ये पवार कुटुंबियांची पुढची पिढी आहे. त्यांच्याकडे ना विचारधाराही आहे पक्की, ना काम करण्याची ताकदही त्यांच्यामध्ये आहे. शरद पवार त्यातला दोन्ही दरडींवर पाय ठेवून चालणारे म्हणून राजकीय नेते म्हणून ओळखले जात होते. आणि दुसरीकडे सुप्रिया सुळे असतील, विचारधारेचं नाव घ्यायचं पण कामाच्या बाबतीत सुप्रिया सुळेंचं काही शरद पवारांची किंवा अजित पवारांची कुठेही त्यांची तुलना होऊ शकत नाही. बाकी रोहित पवार, पार्थ पवार, बाकी सगळे जे पुढची पिढी आहे त्यांच्याकडे अजितदादांसारखी काम करण्याची ही ताकद नाही आहे आणि अशी कुठली कडवट विचारधाराही नाही. आणि त्यामुळे त्यांचा राजकारणात कसा निभाव लागणार हा प्रश्न आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री पद बदललं गेलं, पण तरी हे तिघं काम करणारी माणसं असली तरी एकमेकांना बॅलन्स करत होती आणि त्यातनं सरकार पुढे जाऊ शकत होतं. कारण देवेंद्र फडणवीस ज्या प्रकारचं काम करतात त्यांनी राज्याचं भलं होतं, पण त्यातनं लोकनेता अशी प्रतिमा उभी राहू शकत नाही. कारण तुम्हाला पुढचं बघण्यासाठी तुम्हाला पायाखाली दिसतंच असं नाही, तुम्हाला लोकांच्यात मिरवता येतच असं नाही. कारण पुढचा विचार करून गोष्टी करताना तुम्हाला काही कटू निर्णय घ्यावे लागतात. एकनाथ शिंदे कधीही तुम्ही त्यांच्या दालनात ते मुख्यमंत्री असताना बघितलं असेल तर रेल्वे स्टेशन सारखी गर्दी असायची. लोक कुठलीही छोटी छोटी कामं घेऊन त्यांच्याकडे भेटायला यायची आणि मुख्यमंत्र्यांना भेटल्याचं समाधान त्यांना लाभायचं. आणि ही 2 टोकं होती. त्या 2 टोकांच्यातला मध्यबिंदू जर कुठला असेल तर तो अजित पवार होता. अजित पवारांमुळे शरद पवारांचं जातीयवादी विकृत राजकारण त्याला एक वेसण घातली गेली होती. ते एका मर्यादेच्या पलीकडे जाऊ शकलं नाही. अजित पवारांमुळे महायुतीचा विजय आणखीन मोठा झाला. कारण त्यांच्या कामामुळे, म्हणजे त्यांना यश किती मिळालं, त्याच्यात लाडक्या बहिणीचा किती वाटा होता वगैरे, या सगळ्या चर्चा करण्याच्या गोष्टी, त्याच्यावर चर्चा सुरू आहे. पण कुठेतरी मुस्लिम मतं एक गठ्ठा एकत्र गेली नाहीत, ती फुटली. आणि त्याच्याबरोबर त्यांच्याबरोबर अख्खी संघटना शरद पवारांना सोडून बाहेर आल्यामुळे ही संघटना काही फक्त ईडीच्या किंवा सीबीआयच्या किंवा इन्कम टॅक्सच्या भीतीने आली नव्हती. त्यांना स्वतःचं भविष्य दिसत होतं आणि आपलं भविष्य जर पुढे जायचं असेल तर ते अजित पवारांच्या सोबत आहे, ते शरद पवारांच्या नाही, हे त्यांना उमगलं होतं. कारण शरद पवारांचं उत्तरार्धातलं गेल्या काही वर्षातलं जे विचारधारेच्या नावावर जे राजकारण होतं, कोलांट्या उड्या मारण्याचं, त्याच्यात या आमदारांना लक्षात आलं की आपलं भवितव्य अजितदादांबरोबर गेल्यास सुरक्षित आहे. अजितदादांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. शरद पवारांमुळे ती पूर्ण होणारच नव्हती. कारण अजित पवार मुख्यमंत्री नाही झाले याचं सगळ्यात मोठं कारण शरद पवार आहे. आणि मी काय त्याच्यात शरद पवारांना दोष देणार नाही. राजकारणामध्ये प्रत्येकजण स्वतःला केंद्रबिंदू मानतो आणि बाकीच्या सगळ्यांना आपल्या भोवतीचे किंवा स्वतः डॉमिनंट पोझिशनमध्ये असतो, बाकीच्या सगळ्यांना नॉन डॉमिनंट पोझिशनमध्ये तो ठेवतो. पण आताच्या काळात म्हणजे पवारांच्या नंतरच्या राजकारणाचा जेव्हा विचार करायची जेव्हा आपण सुरुवात करत होतो तेव्हाही अजितदादांना मुख्यमंत्रीपद कसं मिळणार, राष्ट्रवादी पुन्हा एकदा पुनरुज्जीवन कसा होणार याच्याबद्दल माझ्या मनात शंका होती. आणि त्यामुळे मला असं वाटत होतं की एका प्रकारे अजितदादांना आज ना उद्या हातात भगवा घ्यावा लागेल
कदाचित त्या भगव्याचा रंग थोडा फिकट असेल, पण तो फिकट भगवा रंग का होईना भाजपाची ताकद, देवेंद्र फडणवीसांची ताकद वाढवेल अशी मला खात्री होती. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा वाढदिवस एकाच दिवशी 22 जुलैला, आणि दोघांचं राजकारण होतं हे एकमेकांना पूरक असं होतं. काही जणांकडनं असंही कळतंय की जेव्हा नाथाभाऊ भाजपाचे विरोधी पक्षनेते होते आणि देवेंद्र फडणवीस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होते, तेव्हापासनं, कदाचित त्याच्या आधीपासूनही असेल, पण तेव्हापासनं अजितदादा आणि देवेंद्र फडणवीस हे इक्वेशन महाराष्ट्रात आहे. ते अर्थात तेव्हा कोणाला कळलं नव्हतं, ते 2019 सालानंतर लोकांना ते प्रकर्षाने जाणवलं. राज्य पुढे नेताना, म्हणजे मी पुन्हा एकदा त्या टीकेला उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय. आज तो दिवस नाहीये, पण कायम हा धरण भरणं किंवा 70,000 कोटी हे विषय काढून अजितदादांकडे एका दृष्टीने बघणं हे बऱ्याच जणांना संयुक्तिक वाटत असेल. पण जेव्हा तुम्ही राजकारण आणखीन जवळनं बघता, तेव्हा राजकारणातल्या अनेक चीड आणणाऱ्या गोष्टी, जेव्हा तुम्ही राजकारण शिकताना, राजकारणाकडे बघताना जेव्हा तुम्ही नवखे असतात, तेव्हा सुरुवातीला ज्या गोष्टींमुळे तुम्हाला चीड येते त्या गोष्टी राजकारणाचा एक ऑक्सिजन आहेत याची जाणीव तुम्हाला काही काळाने होते. इथे भ्रष्टाचाराचा किंवा याचं कुठल्याचं समर्थन करण्याचा विषय नाही, पण ज्या राजकीय व्यवस्थेत आपण जगतो, जेवढा पैसा राजकारण करायला लागतो, जेवढा पैसा कार्यकर्त्यांना सोबत ठेवायला, त्यांचं भलं करायला, त्यांना काहीतरी करायला लागतो, तो जर पैसा राजकारणात भ्रष्टाचाराला त्यांनी जन्म दिला नाही तर राजकारण पुढे जाऊ शकणार नाही. पण हे करताना ज्या व्यवस्थेबरोबर तुम्ही काम करताय त्या व्यवस्थेवर पकड तुमची असली पाहिजे. कारण जर व्यवस्थेवर पकड नसेल तर भ्रष्टाचार आणखीन वाढतो, पण तो भ्रष्टाचार मुख्यतः प्रशासनाकडून केला जातो आणि त्याचं बिल मात्र राजकीय नेत्यांवर फाटतं की या नेत्यामुळे भ्रष्टाचार झाला, त्या नेत्यामुळे भ्रष्टाचार झाला. या बाबतीत अजित पवारांची प्रशासनावर अतिशय उत्तम पकड होती. ते शरद पवारांच्या झेंड्याखाली काम करत असताना त्या राजकारणाचा टाईप वेगळा होता. 100 रुपयाचं मटेरियल टाकलं की कदाचित 30 रुपयाचं मटेरियल बाहेर येत असेल. पण देवेंद्र फडणवीसांच्या सोबत काम करायला लागल्यावर त्या राजकारणाचा पोत बदलला. कारण प्रशासनाची पकड असलेला, गोष्टींची सखोल माहिती असलेला नेता अजित पवार यांच्या रूपाने होता. देवेंद्र फडणवीसांचं लक्ष हे जास्त परदेशी गुंतवणूक, इन्फ्रास्ट्रक्चर, इतर देशांशी असलेले करार, त्यांना शेतीतलं नाही त्यातलंही कळतं, पण त्यातला जो ग्रामीण आणि निमशहरी भागाच्याकडे जो लक्ष द्यायला हवं होतं ते मुख्यतः अजितदादांकडनं दिलं जात होतं. फारसं काही न बोलता, रुसवे फुगवे न दाखवता, रुसवे फुगवे दाखवले असतील तर ते शरद पवारांबद्दल दाखवले असतील, पण जेव्हापासून ते महायुतीत आले एकदाही असं रुसवे फुगवे, पोकळ धमक्या न देणं, रुसून गावी जाऊन बसणं, अशा गोष्टी न करता त्यांनी काम केलेलं आहे. त्या कामाची त्यांना म्हणजे काय म्हणतात, पोचपावती मी म्हणणार नाही, त्याचं त्याला काहीतरी एक रिटर्न म्हणतात, परतावा मिळण्याच्या आधीच ते गेले. अजित पवारांच्या नंतरचा राष्ट्रवादी कसा असेल याबद्दल मला चिंता वाटते. आता हे पुढे काय करायचं हे पवार कुटुंबियांचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा निर्णय आहे, त्याच्याबद्दल आज बोलणं योग्य होणार नाही. पण मला असं वाटतं की अजितदादांची त्या जाण्यामुळे जी पोकळी निर्माण झाली ती केवळ सुनेत्राताई भरून काढू शकतात. तसं झालं तर अजितदादा ज्या मार्गावर चालले होते त्या मार्गावर पुढे चालत जाणं शक्य होईल. तिथे जर सुप्रिया सुळे किंवा इतर कोणी आलं तर ते साध्य होणार नाही. अर्थात मी त्याच्याबद्दल आजच्या घडीला, आजचा तो प्रसंग नाही, आज ते बोलण्याचं कारण नाही, पण त्या मार्गावर पुढे चालत गेलं तर अजितदादांचं जे बंड होतं, ज्या कारणासाठी ते बंड होतं, ते त्यांच्या मृत्यूपश्चात यशस्वी झालं असं आपल्याला म्हणता येईल. अजितदादांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या राजकारणात जेवढी जाणवते त्याच्यापेक्षा जास्त पोकळी निर्माण झालेली आहे. म्हणून मी आज या व्हिडिओच्या माध्यमातून अजित पवारांना श्रद्धांजली अर्पण करत आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.